नमस्कार. 15 ऑक्टोबर मिसाईल मॅन भारताचे लाडके राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांची आज 90वी जयंती. कलाम साहेबांची जयंती आपण दरवर्षी वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करतो. गणेश वाचनालयाच्या वतीने विविध उपक्रम साजरे करून ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. याचाच एक भाग म्हणून आज आपण ऐकणार आहोत श्री रमाकांत लिंबेकर यांना. ते आपले विचार वाचन संस्कृतीचे जतन व संवर्धन या विषयावर विचार मांडणार आहे. यासोबतच आज व्यासपीठावर वाचनालयाचे दुसरे संचालक श्रीकृष्ण इनामदार हे आहेत. ते सरांना काही प्रश्न विचारून एक संवाद रूपी आपण हा कार्यक्रम साजरा करणार आहोत. मी दोन्हीही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कलाम साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करावे व त्यांना अभिवादन करावे. नितीन मोठे याला विनंती करतो की त्यांनी दोन्ही मान्यवरांचं स्वागत करावं. सर्वप्रथम रमाकांत लिंबेकर सरांचं. धन्यवाद नितीन. मी आता लिंबेकर सरांना व श्रीकृष्ण इनामदार सरांना विनंती करतो की त्यांनी आपला हा विषय संवाद स्वरूपात मांडावा. गणेश वाचनालयानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात, ज्याचं नाव वाचन प्रेरणा दिन, या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. आणि काही तुझबी प्रश्न आहेत तेवढे विचार. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला. त्याचं नाव आहे वाचन प्रेरणा दिन. वाचन ठीक आहे, प्रेरणा कुठून मिळते वाचनासाठी तुम्हाला? फार चांगला प्रश्न विचारला श्रीकृष्ण इनामदारजी. आज 15 ऑक्टोबर भारतरत्न कलाम अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन म्हणून हा साजरा व्हावा देश पातळीवर म्हणून शासनाने ठरविले. श्रीकृष्णजी 3 महापुरुषांचा असे काही अभिनव जयंती आपण साजरी करतो. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं बालक दिन म्हणून साजरा करतो. त्याच्यानंतर माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांचा शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, खूप चांगल्या कल्पना आहे. आणि आता माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून आपण त्यांचा गौरव करतो. अशा डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. अतिशय अभिनव ही कल्पना आहे आणि महाराष्ट्र शासन, भारत शासन संपूर्ण देशामध्ये ती राबवत आहे. आपण मला प्रश्न विचारला की वाचनाची प्रेरणा 2 असतात. एक स्वयंप्रेरणा असते, नाहीतर कोणीतरी त्याला प्रेरित करायला लागतं. माझ्या व्यक्तिगत जर माझ्या बाबतीत जर तुम्हाला विचारायचं असेल तर मी जेव्हा माझं गाव सोडून शहरामध्ये शिकायला आलो परळी इथं, आणि ज्या शाळेमध्ये मी शिकलो वैद्यनाथ विद्यालय आणि वैद्यनाथ महाविद्यालय, या शाळेमध्ये मला शिकविणारे जे काही शिक्षक होते वेगवेगळ्या विषयांचे, त्याच्यापैकी राजेश्वरराव देशमुख, ज्या आपल्यात नाही आहेत, 2 वर्षापूर्वी त्यांचं देहावसान झालं, तसे म्हणतो त्यांची मला प्रेरणा आहे.
आम्हाला ते मराठी शिकवायला होते हायस्कूलच्या पातळीवर, आणि त्याच्याही अगोदर मला वाचनाची प्रेरणा देणारे आमच्या कॉलनीमध्ये ते गल्ली आहे ती, आता कॉलनी हा शब्द आला, तेव्हा ते 80च्या दशकात गल्ली हा शब्द होता. तिथंच मामा रंगराव मामा देशपांडे होते, त्यांनी आम्हाला वाचनाची प्रेरणा दिली त्या वयामध्ये, शालेय वयामध्ये. राजेश्वरराव देशमुखची ही मला ही प्रेरणा, आणि मुळात मी दुसरं एक सांगते, स्वयंप्रेरणा. ते आपल्याला वाटलं पाहिजे, आपल्याला त्याच्यामध्ये गुढी निर्माण स्वतःला जर झाली, दुसरा जो प्रेरक आहे त्याला सुद्धा आनंद होतो, तो फक्त प्रेरणा देणार असतो, प्रत्यक्ष क्रिया आपल्याला करायला लागते. तर ही छोटे छोटे गोष्टीच्या आम्हाला पुस्तकं त्यांनी पुरविली, आणि त्याच्यानंतर वाचन कसं वाढवावं, कसं वाचन करावं, कोणतं वाचन करावं. पुस्तकं तर खूप असतात, पण त्याच्यापैकी नेमके पुस्तक कोणते वाचावं अशी आम्हाला त्यांनी प्रेरणा दिली, असं मला म्हणायला म्हणजे आनंद वाटतो की माझे प्रेरक हे राजेश्वरराव देशमुख आहे, त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली वाचनाची. अजून एक प्रश्न, नेहमी आपण म्हणतो की आपलं प्रेरणास्थान हे सगळ्यात पहिलं आपलं आई असतं, नंतर आपले गुरु असतात किंवा शिक्षक असतात, आपल्याबद्दल आपलं मत. आता कोणती प्रेरणा हा एक महत्वाचा, हा तुम्ही म्हणजे नेमका प्रश्न मला पहिला विचारले की वाचनाची प्रेरणा कोणी. आता प्रत्येक जण म्हणत असतो की माझी आई ही पहिली प्रेरणा असते, बरोबर आहे, ती काही चूक नाही. पण गंमत अशी आहे की माझी आई अनाडी होती, माझी आई काही फार शिकलेली नव्हती किंवा शिकलेलीच नव्हती असं म्हटलं तरी चालेल. तिनं प्रेरणा देणं म्हणजे काय, एवढंच म्हणणार तू अभ्यास कर, तू पुस्तक वाच, शालेय पुस्तक वाच, याच्या पलीकडे काही प्रेरणा देऊ शकली नाही. म्हणजे पुस्तकाचे प्रकार, कादंबरी वाचावी का काव्य वाचावं का, त्याच्यातली जी काही निवड असते, त्याच्यातले जे काही वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकं असतात, तशी काही तिनं मला दिली नाही. तिनं फक्त माझ्या अभ्यासाची काळजी घ्या, पुस्तक वडिलांना सांगायचे याला हे अमुक अमुक पुस्तक आणून दे, ते शालेय वयामध्ये त्या गोष्टी आहेत. तुमचा प्रश्न बरोबर आहे, तेवढीच प्रेरणा दिली तिनं, तो अभ्यास कर, अभ्यासक्रमाला जे पुस्तक आहे ते वाच. पहिली प्रेरणा तीच आहे, नाही असं नाही. पण त्याच्यानंतर माणूस जसा जसा मोठा होत राहतो, त्याच्यामध्ये काही वेगळं वैशिष्ट्य आणि वेगळे वाचनाची प्रेरणा देणारे गुरु असतात. ते माझे गुरु राजेश्वरराव देशमुख आहेत परळीचे, ते मी आज सांगतो, आणि त्यांच्या प्रेरणेनेच मी पुढे वाचनाचा मला छंद लागला. वाचन आणि प्रेरणा, तर तुम्ही शिक्षक आहात, नुकतेच निवृत्त झाला, अजून शिक्षकापेक्षा पूर्ण काही शिकलेला नाही आपण. तर आता तुमच्या वेळेचं शिक्षण, तुम्ही शिकवलेलं अध्यापन केलेलं शिक्षण, आणि भविष्यातलं येणारं तुमच्या मुला मुलींचं शिक्षण, काय जाणवते तुम्हाला? आता आमच्या नंतरची जी पिढी आहे, माझी मुलं मुली जे काही आहेत आणि माझं शिक्षण, याच्यामध्ये फरक हा जाणवतो की 80च्या दशकामध्ये वाचनाशिवाय, पुस्तकाशिवाय दुसरं काही साधन नव्हतं ज्ञान ग्रहणाचं. हा एक सगळ्यात महत्वाचा फरक. म्हणजे तुम्हाला जर ज्ञान घ्यायचं असेल, काही माहिती मिळवायची असेल, माहितीतून काही मनोरंजन करायचं असेल, त्यावेळेस एकमेव मार्ग होता तो म्हणजे पुस्तक. आणि त्याशिवाय सिनेमा नुकताच तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर येऊ लागला होता, पण प्रत्येक जण सिनेमाला जातो असं नाहीये. परंतु मुख्य साधन हे पुस्तकच होतं तेव्हा. त्याच्यामुळे पुस्तकाची प्रेरणा, पुस्तक वाचनाची प्रेरणा ही सगळ्यात महत्वाची प्रेरणा होती. आता नवीन तुम्ही जे म्हणा प्रश्न उपस्थित केला की नवीन पिढीनं पुस्तकाचा काही उपयोग आहे का, आता त्याच्यामध्ये उपप्रश्न असू शकतो. अभ्यासक्रम बदललेला आहे, काय बदल घडत गेले? हा बदल घडत गेले म्हणजे कसं झालं की 80च्या दशकानंतर ह्या सगळ्याच गोष्टीला चाप लागला, वाचन संस्कृतीला, असं एक माझं मत आहे. आणि ज्ञानग्रहणाचे साधन खूप वाढत गेले, केवळ ते पुस्तकापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. मी 80च्या नंतरच्या गोष्टी बोलायला, आपण जो कार्यक्रम करतोय हा जो कार्यक्रम करायला लागलो तो तसाच आहे की आता मी बोलायला लागलो, तुम्ही मला प्रश्न विचारायचे, सगळे लोक ऐकायला लागले सगळे. तर हे साधनांची खूप वाढ झाली, आणि पुस्तक हे जे साधन होतं त्याची आता फारशी आवश्यकता राहिली नाही असं मला वाटतं. याच्या पलीकडे काय बोलतात, अबुल कलाम म्हणतात
अगर आप सूर्य की तरह चमकना चाहते हो तो पहिले सूर्य की तरह जलना शिका. बरोबर. तुम्ही तुमची ते वाक्य तुमच्यावर फिट बसते, कारण तुम्ही त्या कष्टातून त्या ज्ञानार्जनातून तुम्ही पुढे आलेले. अगदी. आणि वाचन हा जो प्रकार आहे, माणसाला वाचनाची भूक पाहिजे. मला माझ्या गुरुजींनी सांगितलं, म्हणजे राजेश्वरराव देशमुख गुरुजींनी सांगितलं वाचन कसं करावं. काय ना म्हणले की पहिल्यांदा एक 10-15 ओळी वाचायची. सवय लावून घ्यावं लागतात. चांगल्या सवयी भिणवून घ्यायला लागतात शरीराकडे. हेतू पुरस्तर त्या सवयी आपण लावून घ्यायला लागतात, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि आश्चर्य वाटेल की 9वीला असताना आम्हाला त्यांनी शिवाजी सावंतांची कादंबरी, मृत्युंजय कादंबरी आम्हाला वाचायला. आणखी आश्चर्याचा मला धक्का देतो की दास कॅपिटल जे आहे मार्क्स, आम्हाला काही कळत नव्हतं, पण हे वाचा म्हणाले. कळू अथवा न कळू, तू पहिली पायरी तुम्हाला त्या वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे आणि ती हेतू पुरस्कार लावून घेतली पाहिजे, असं आमच्या गुरुजींचं म्हणणं होतं. दास कॅपिटल आम्ही वाचला. मोठा ग्रंथ आहे तो. रंगराव देशपांडेकडे तो ग्रंथ होता. तिथं जा आणि घ्या आणि वाचा. काही ढेकळं समजलं नाही, पण वाचून काढला. 4-5 महिने वाचून काढला मी. त्याच्यातलं काहीही कळालं नाही. त्याचं मग नंतर विश्लेषण आम्हाला जसं जसं वय वाढत गेलं ते कळायला लागलं. हा भाग वेगळा आलं लक्षात. तुम्ही भाग्यवान आहेत, तुम्हाला असे गुरु भेटले. हो हो. आणि त्यांनाही असे शिष्य भेटले की नक्कीच नक्कीच नक्की. त्यावेळेची आमची जी पूर्ण पिढी जी होती, आणि खरोखरच आम्हाला वाचनात आणि अभ्यासक्रमाच्या शिवाय पुन्हा दुसरं काहीतरी पूरक वाचन झालं पाहिजे यावर त्यांचा जास्त कटाक्ष असायचा. इतिहास म्हणल्यानंतर तो अभ्यासक्रमाचा तो चौकटीमधला जो इतिहास आहे तेवढंच नाही. शिवाजी फक्त पुस्तकातला नाही, तर शिवाजी त्याच्या पलीकडे काय आहे तेही आम्हाला वाचायला त्यांनी सांगितलं. आणि पूर्ण पुस्तकं आमच्या शाळेमध्ये त्यांनी मागवायला सांगितले. त्यांनी आले आणि आम्हाला ते वाचायला द्यायचे आणि आम्ही वाचायचो. आता नवीन जे मुलं आहेत, सध्या डिजिटलचा जमाना आहे, सगळं काही डिजिटलवर चालू आहे आणि पुस्तकं सुद्धा PDF स्वरूपात उपलब्ध असतात. आजकाल म्हणजे वाचक कक्षात आपल्या पेपर वाचायला लोक येणं मोबाईलवर सगळं पाहून येतात डिजिटली. खेदजनक बाब. तर हे सगळं ठीक आहे, पण गुगलवर जे काही छापल्या जाते PDF स्वरूपात, त्याची सत्यता कितपत वाटते? आता सत्यता जी आहे ते गुगलवरची माहिती म्हणजे अपलोड काय जे आहे त्याच्यामध्ये जी भरली जाते त्याच्यातली सत्यता थोडी साशंक आहे सत्यतेच्या बाबतीत. तो विषय आपण सोडू द्या नवीन माहितीच्या संदर्भात. पण गुगलवर एखादी कादंबरी जर PDF रूपात आली तर त्याच्यात खोटं असण्याचं काही कारण नाही. मुद्दा तांत्रिक आहे. या नवीन डिजिटल क्रांती जी झालेली आहे ना, आता म्हणाले की PDF स्वरूपामध्ये मग कोणाला कादंबरी जशाला तशी कादंबरी आहे, त्याच्यात खोटं आणि खरं असण्याचं काही कारण नाही. माझा दुसरा तांत्रिक मुद्दा आहे की ज्यावेळेस तुम्ही मोबाईलवरती कादंबरी वाचत असता, कसं वाचतात तुम्हाला ते पानं वगैरे बदलता येतात. परंतु दुसरी अडचण अशी आहे की ती प्रकाशाचं जे रिफ्लेक्शन जे म्हणतो आपण, परावर्तन म्हणतो, त्याचे दुसरे फायदे जे तोटे आहेत, डोळ्यावर त्याचा परिणाम व्हायला असं अनेक वेळेला आपण ऐकतो किंवा अनेक शास्त्रज्ञांचं तसं म्हणणं आहे की ते खरं आहे, ते वाचावं नाही असं नाही. त्याच्यासाठी मग वेगळं दुसरं काहीतरी चष्मा घाला, हे बाकीच्या भानगडी येतात. पुस्तकाचं काय की अक्षर जे आहेत म्हणजे तो एक फायदा आहे की आपण ज्यावेळेस पुस्तक वाचत असतो त्यावेळेस प्रकाश रिफ्लेक्शन होत नाही, परावर्तन होत नाही. आणि ते आपण जेवढं प्रत्यक्ष पुस्तक वाचण्यामध्ये रमून जातो, एखादी कादंबरी, एखादा काव्यसंग्रह किंवा ऐतिहासिक पुस्तक किंवा वैचारिक पुस्तक, तेवढं मला वाटत नाही की त्या मोबाईलमध्ये मुलं रमून जातात. बाकीचे वेगवेगळे पाहत असतात, तो वाद वेगळा. पण वाचन म्हणून त्याच्यामध्ये काही मला अजून एक वाटतं सर की पुस्तक घेताना आपण समजा मी 67 पानावरचं वाचतो, पण मला संदर्भ घ्यायला आणि मला 33 पानावर जायचं तर मी एक तास सेकंदात जाऊ शकतो. हे डिजिटल मध्ये तसं मला करता येतं का? मला वाटतंय की नाही करता येणार. हो ना, म्हणजे आपण जर पुढे पान गेलो तर परत मागच्या पानावर आपल्याला जाता येईल का नाही, त्याच्यात काही सुधारणा हो घातली असं ऐकतो की आपल्याला मागच्या पानावरचा सुद्धा संदर्भ पाहायला भेटेल. चांगलं आहे, PDF चांगलं आहे, मोबाईलवर पाहणं चांगलं आहे, मी त्याचं काही म्हणजे विरोधक असण्याचं काही कारण नाहीये. परंतु पुस्तक प्रत्यक्षात वाचण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद काही वेगळाच आहे.
शब्दातीत आनंद आहे असं मला वाटतं. इसवी सन पूर्ण पूर्व 14व्या शतकामध्ये, ख्रिस्तपूर्व 14व्या शतकामध्ये इजिप्तमध्ये एक राजा होता. तो खूप रसिक होता, स्वतः वाचक होता, विद्वान होता. त्याने एका मंदिरामध्ये पुस्तकालय उघडलं, मंदिरामध्ये पुस्तकालय, आणि त्याला नाव दिलं आत्मरुग्णालय. त्याला नाव काय दिलं? आत्मरुग्णालय. असं पुस्तकालय, ग्रंथालय, वाचनालय असं काही नाही. मोठं मार्मिक नाव, जे आत्म्याला, आपल्या मनाला जे रोग झालेले आहेत ते निवारण करण्याचं ते केंद्र आहे, आत्मरुग्णालय. तिथं सगळे औषधं मिळतील असा त्याचा भावार्थ आहे. हे इसवी सन पूर्व 14व्या शतकामध्ये घटना आहे. प्रचंड ग्रंथ त्यांनी त्या मंदिरामध्ये ठेवले होते. तत्कालीन लोक तिथे यायचे. आपल्या भारतामध्ये सुद्धा मोठमोठ्याला म्हणजे असे ग्रंथालय होते, आणि त्याच्यामध्ये बरेच जण परदेशातून सुद्धा लोक यायचे. त्या काळामध्ये काशीला होते, अनेक ठिकाणी. आणि ग्रंथालयामध्ये जे काय आपल्याला मिळतं, अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त वाचनाचं जे आहे, व्यक्तिगत मला विचारलं तर माझ्याकडे काही पुस्तकाचा साठा वगैरे काही नाही. मी पुस्तक फारशी विकत घेत नाही. त्याचं दुसरं एक तांत्रिक माझं कारण आहे की मी आळशी आहे. पुस्तक आले की तसंच टाकून त्याला रॅक करणं असं काही करत नाही. त्याच्यापेक्षा मला वाचनालय बरं वाटतं. त्यांचे ते बघतात, आपण जायचं, पुस्तकं घ्यायची, वाचायची, तिथं ठेवून द्यायचं. अर्थात ही आपापली प्रत्येकाची आवड असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजगृहावर 10,000 पुस्तकांचा साठा म्हणजे पुस्तकं होते 10,000. समकालीन राजकारणामध्ये आणि त्या लोकसभेमध्ये त्यांच्या इतका कोणीही विद्वान नव्हता, हे सिद्ध झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाची एवढी आवड होती की ते खुर्चीवर बसून असे वाचायचे. अक्षरशः पाठीला आणि त्यांना त्रास व्हायला लागला, म्हणून ते असं थोडस झोपून वाचायचे. झोपून वाचल्याने घट्टे पडले, अक्षर पाठीला यायला, डोळ्याला त्रास व्हायला. म्हणून ते नंतर असे त्यांनी बाजेला, असं सांगतात की बाजेला गोल ते कापलेला तेवढा भाग आणि पोटाचा भाग खाली जावा, त्याला कट्टे पडू नये, म्हणून ते असं वाचायला लागलं. वाचनाचे अतिशय विद्वान, आपण त्यांचं काय वर्णन करणार. म्हणून त्यांच्याकडे 10,000 पुस्तकांचा आजही राजगृहामध्ये संग्रह तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि डॉक्टर आंबेडकर काय किंवा अब्दुल कलाम काय यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण काहीतरी केलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे. काय करता येईल थोडक्यात तू विचार. आता सध्या आपण पाहतोय, आपण या वाचनालयात बसतो, संख्या किती येते, किती पेपर वृत्तपत्र वाचल्या जातात, मासिकं किती वाचल्या जातात, हे सगळं अवेलेबल म्हणजे उपलब्ध असताना सुद्धा वाचकच नाही. काय कारण असं होतं की वाचक कमी झाले? हो, लेखक उधळलेत, कवी उधळलेत, पुस्तकं उधळलेत, सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे पंखा, इन्व्हर्टर, खुर्ची, आता गादी टाकायची काही. बरोबर आहे सर. आता वाचन प्रेरणा निर्माण करण्यासाठी काय करावं, त्याच्या अगोदर मी काही माझे आक्षेप आहेत. परभणीच्या शहराबद्दल जर काही बोलायचं असेल बाबत, की सर्वसाधारणपणे परभणी शहरामध्ये 20 पेक्षा अधिक महाविद्यालय आहेत, 40 पेक्षा अधिक हायस्कूल्स आहेत, शाळा आहेत. अर्थात त्या ठिकाणी काम करणारे, शिकवणारे, अध्यापनाचं काम करणारे शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत. मला खंत या गोष्टीची की मी एके दिवशी मला मिळालेली माहिती अशी आहे की वाचक सभासद, माझी अपेक्षा अशी आहे की समजा आपण गृहीत धरू की 2,000 शिक्षक प्राध्यापक परभणीमध्ये आहेत, वेगवेगळ्या शाळेचे आहेत, कॉलेजेस आहेत वगैरे वगैरे, विद्यापीठ सुद्धा. या सगळ्यांनी वाचक सदस्य व्हायला पाहिजे.
त्यांनी हे वाचनालय गजबजून गेलं दिसतं, अशी माझी सर्व शिक्षकांना प्राध्यापकांना विनंती आहे. वेगवेगळ्या प्रकारे जवळपास 50-60 हजाराच्या वर या ग्रंथालयामध्ये पुस्तक आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यासाठी काय करायला लागेल. तर एक छोटं मी उपक्रम वाचनाला सांगू शकतो, किंवा कॉलनीमध्ये आता मंदिरं झालेली आहेत, वेगवेगळ्या देवतांची मंदिरं. तर त्या मंदिरामध्ये विशिष्ट वेळेला सकाळी त्या कॉलनीतल्या लोकांचं मत घेऊन त्या कॉलनीमधला एखादा शिक्षक असेल किंवा निवृत्त झालेला कर्मचारी असेल, त्यांनी काहीही करायचं नाही, वाचनालयामध्ये यायचं. आधी आपल्याला लहान मुलाला सवय लावायची बरं का, सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यांना प्रेरणा द्यायची, म्हणजे ते पुढे आपल्याला उपयोगाचं होईल. छोट्या छोट्या गोष्टीचे पुस्तक, हिसाबनीती आहे, पंचतंत्र आहे, वगैरे वगैरे असे प्राण्यांच्या गोष्टी, हा पुस्तकांचा एक संच त्यांना द्यायचा. आणि त्या मंदिरामध्ये विशिष्ट वेळेला सांगायचे की बाबा सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत हे पुस्तकं तुम्हाला वाचायला भेटतील. मग तेव्हा तिथं ते मुलं येतील, पहिल्यांदा येणार नाही, 1-2 तर नक्कीच येतील. काय आहे प्रकरण ते पाहायला तिथे येतील. आणि मग हळूहळू त्या मुलांच्या मध्ये असे प्रयोग काही ठिकाणी झालेले आहेत. माझ्या शाळेच्या काळामध्ये, शालेय वयामध्ये आमच्या घराच्या जवळ एक मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये ते पुस्तक घेऊन बसायचे आणि आम्ही तिथं जायचो. एक तो प्रयोग मी तो पाहिला, तोच मी आता सांगतो. आज तिथं आहे किंवा नाही मला ते माहित नाही. आणि प्रयोग आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी हे सुरू केले. अगोदर लहान मुलांना गोष्टीच्या रूपामध्ये त्यांना ती वाचनाची सवय लावावी, हा एक प्रयोग होऊ शकतो. दुसरी गोष्ट, शाळेच्या बाबतीमध्ये तर सुरुवातीला विद्यार्थ्यांना ठरवायचं, म्हणजे विद्यार्थ्यांनी असं ठरवायचं, शाळेच्या प्रशासनाने असं ठरवायचं की आज 2 तास सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत, सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत हे 10वीचे 5 विद्यार्थी वाचनालयामध्ये जातील. वाचनालयामध्ये गेल्यानंतर त्यांना आवडीचं जे काही पुस्तक आहे त्यांना तिथं वाचित बसतील प्रत्यक्षात तिथं. असे हे 5 विद्यार्थी निवडायचे. हळूहळू त्यांना ती गोडी लागेल, सवय लागेल. हा चंचू प्रवेश आहे, एकदम आपल्याला कोणावर काही लादता येणार नाही. या प्रकारचे हे 2 प्रयोग मी सांगू शकतो, एवढंच मी याबाबतीत म्हणू शकतो. असं मला वाटतं या दिनाच्या निमित्तानं वाचनालयाच्या प्रशासनाने मला या ठिकाणी बोलवलं आणि मला 4 शब्द माझं काही निवेदन ऐकण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी आभार मानतो. धन्यवाद सर. आणि दसऱ्याच्या तुम्हाला आणि आपल्या सर्व वाचकांना खूप खूप शुभेच्छा. सर्व कर्मचाऱ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा. खूप छान हा उपक्रम आपण साजरा झाला. सरांना, इनामदार सरांनी खूप छान प्रश्न विचारले, लिंबेकर सरांनी खूप विस्तृत उत्तरं दिली. मी लिंबेकर सरांच्या या मताशी थोडासा असहमत आहे की मोबाईलवर किंवा डिजिटल वाचन हे म्हणजे काय म्हणता येईल त्याला की चांगलं आहे असं नाही आहे सर. हॅरी पॉटरची जी लेखिका आहे, जी पुस्तकं सगळ्यात जास्त जगामध्ये विकल्या गेली, त्या लेखिकेचं सुद्धा मत असं आहे की पुस्तक वाचणं हे चांगलं आहे, डिजिटल वाचन किंवा मोबाईलवरचं वाचन हे निश्चितच चांगलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही जे मत मांडलं की गुगलवरची सत्यता ही 90% पर्यंत ती ग्राह्य धरल्या जाऊ शकते, कारण गुगलवरची माहिती आहे ती बऱ्याच वाचकांनी टाकलेली माहिती असते. तिची सत्यता आपल्याला पडताळून ही पाहावीच लागते. तुम्ही जे आम्हाला वाचन संस्कृतीच्या संदर्भात वृद्धिंगत होण्याच्या संदर्भात जी माहिती दिली, उपक्रम सांगितले, हे निश्चितच आम्ही त्याचा उपयोग करू. थोड्याच दिवसात तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे शाळांमध्ये आणि कॉलनीतल्या मंदिरांमध्ये हा प्रयोग आम्ही 100% करू. आपले पुनश्च एक वार आभार. धन्यवाद.